हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। वात्सल्य करुणामय भावकवी संत नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागत आहेत। तेव्हा मागणी मागत असताना त्यांनी एक विचारसरणी या अभंगामध्ये मांडलेली आहे। ती कशी मांडलेली आहे हो? चकारांती ज्ञायाने नामदेवरायाने पांडुरंग परमात्म्या समोर मागणी मागितलेली आहे। चकारांती ज्ञायाने मागणी मागत असताना उपक्रम उपसंवार या न्यायाची एक वाक्यता केलेली आहे। विठ्ठल विठ्ठल उपक्रम उपसंवार या न्यायाची एक वाक्यता केलेली आहे। ती एक वाक्यता करीत असताना नामदेवरायांनी चकारांती न्यायाने केलेली आहे। म्हणजे विषयाचा उपक्रम आणि विषयाचा उपसंवार नामदेवरायाने या अभंगामध्ये साधलेला आहे। कारण शास्त्रकार वर्णन करतात कोणत्याही विषयाचा उपक्रम केला तर त्याच विषयाने त्याचा उपसंवार करावा असा न्याय आहे। विठ्ठल उपक्रम उपसंवारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थ उपपतेच लिंगम तात्पर्य निर्णये असा निर्णय असावा। उपक्रम आणि उपसंवार या न्यायाची एक वाक्यता केलेली आहे। कशी केलेली आहे की अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेवराया चकारांती न्यायाने हेची देवा पै मागत। जगद्गुरु तुकोबारायांनीही चकारांती न्याय वापरलेला आहे। कारण जगद्गुरु तुकोबाराया ही देवासमोर मागणी मागत असताना आणि नामदेवराया मागणी मागत असताना या दोन संत कवींची एक वाक्यता येते। विठ्ठल हेची व्हावी माझी आस जगद्गुरु तुकोबाराया पांडुरंग परमात्म्याला मागणी मागत आहेत। चकारांती ज्ञानी हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागन श्रीहरी नाही तुझे किंवा हेची दान देगा देवा। म्हणजे हेची असं आपण प्रमाणाची लिंक लावत आहोत। हेची देवा पै मागत हेची दान देगा देवा हेची व्हावी माझी आस हेची मज घडो जन्मान जन्मांतरी। म्हणजे देवाला मागत आहात। चकार वापरलेला आहे त्यांनी। चकार कशासाठी वापरला? कारण भगवान परमात्मा दुसरं काहीतरी देण्यामध्ये प्रवृत्त आहे हे लक्षात घेऊन नामदेवराया अथवा जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी मागितलेली आहे। तू चकारांती न्यायाने विठ्ठल अभंगाच्या प्रथम
उत्तरार्थामध्ये नामदेवरायांनी चकार वापरलेला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्थामध्ये चकार घेतलेला आहे. हेची देवा पै मागत नामा मने कमळापती, हेची देवा पुढत पुढती, हेची देवा पुढत पुढती, हेची देवा पै मागत. याला उपक्रम उपसंहार असं म्हणतात. विठाला चकार आपल्या लक्षात येण्यासाठी मी एक उदाहरण देतो, म्हणजे चकाराचा न्याय तुमच्या लक्षामध्ये. कोण एक श्रीमंत ग्रस्त आहे, नामवंत विख्यात आहे. तो श्रीमंत गृहस्थ आपल्या मुलाची लग्न पत्रिका घेऊन त्याच्या मित्राकडे गेला. कुणाकडे गेला? त्याच्या मित्राकडे गेला. आणि मित्राकडे गेल्यानंतर मित्राने विचारलं, किम प्रवचनम असते, काय प्रवचन आहे येण्याचं? ते आमचे थोरले चिरंजीव बाळासाहेब नाहीत का, त्यांच्या लग्न पत्रिका घेऊन आलेलो आहे. आणि पत्रिका हातामध्ये दिले आणि दिल्यानंतर तुमच्याकडे रामराम घालतात ना, तर रामराम घातला. आणि पत्रिका वाचून पाहिली. पाहिल्यानंतर बरं झालं तुम्ही पत्रिका घेऊन आले, आनंद वाटला. पण मला जर नाही जमलं लग्नाला यायचं तर आमच्या धाकल्या बंधूला पाठवतो. त्यांना जर नाही जमलं तर आमच्या चुलत्याला पाठवतो. त्यांना जर नाही जमलं तर आमच्या काकूला पाठवतो. त्यांना जर नाही जमलं तर आमच्या मंडळीला पाठवतो. त्यांना जर नाही जमलं तर आमच्या चिरंजीवला पाठवतो. त्यांना नाही जमलं तर आमच्या बंधूच्या मुलांना पाठवतो. त्यांना जर नाही जमलं तर आमच्या वडिलांना पाठवतो. त्यांना जर नाही जमलं तर आमच्या आईसाहेबांना पाठवतो. अशी लांब यादी दिलेला. त्यांनी एकदा सांगितलं, तुम्हीच आलं पाहिजे, याला चकार असं म्हणतात. विठाल संत नामदेवराया पांडुरंग परमात्म्यासमोर मागणी मागत आहेत. तेव्हा मागणी मागण्याचा व्यवहार नामदेवरायांच्या जीवनामध्ये कसा घडला आणि नामदेवरायांची भक्ती पाहून पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले आणि नामदेवरायाला म्हणतात की नामदेवराया तू मागणी माग. कारण मागणी कोणाकडे कोणी मागावी याला पण शास्त्र आहे. पत्नीने मागणी कोणाकडे करावी? पतिदेवाकडे. भक्तानी मागणी कोणाकडे करावी? भक्तानी मागणी कोणाकडे करावी? देवाकडे करावी. शिष्याने मागणी कोणाकडे करावी? गुरुकडे करावी. चाकराने मागणी कोणाकडे करावी? चाकर शब्द समजते ना? मालक. चाकराने मालकाकडे करावी. म्हणजे मागणी करत असताना दुसरं एक शास्त्र असे, पण उचित करावी का अउचित करावी याला बी शास्त्र आहे. विठाल विठाल पत्नीने मागणी केली पतीकडे. काय? अहो मकर संक्रांतीचा सण आलाय, सुंदर अशी मला साडी आणा. उचित आहे का अउचित आहे? हो उचित आहे, बरोबर आहे ना? अहो माझी ही जी साडी आहे ना, ह्याला इस्त्री करून आणा. उचित आहे का अउचित आहे? अउचित आहे. मग नामदेवराया भगवंत परमात्म्याकडे मागणी मागत आहेत. उचित मागत आहेत का उचित मागत आहेत? उचित मागत आहेत. विठाल नामदेवरायांची भक्ती पाहून भगवान परमात्मा
नामदेवरायांना मागणी मागत आज्ञा करत आहे. तेव्हा नामदेवरायांची भक्ती पांडुरंग परमात्म्याला भावलेली आहे. ती कशी भावली हो?